गुड इव्हिनिंग. आज आपण आपल्या लाईव्ह तासाला सुरुवात करतोय. आपला हा लाईव्ह तास सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत असेल. जसं आपण ऑनलाईन आपला सकाळी तास असतो झूमवरती, तर आजपासून आपला हा तास यूट्यूबवरती सुरू होतोय. आपण खरं तर आजच्या तासाला मागचे पण घटक आपण उजळणी करणारच आहोत. पण तत्पूर्वी आपला जो आता सध्या सुरू असलेला घटक जो आहे तो पहिल्यापासून परत घेतोय आपण. अपूर्णांक हा घटक आपला आजचा सुरुवातीचा असेल. अपूर्णांक घटकावरती 5वी स्कॉलरशिपला बरेचसेच प्रश्न आहेत. आता अपूर्णांकामध्ये काय काय असतं, तर पहिली गोष्ट आहे अपूर्णांकाचं वाचन लेखन. वाचन व लेखन ही गोष्ट एक महत्वाची असेल, ह्याच्यावर आधारित प्रश्न असतो. दुसरं असतं समच्छेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक. आता यांची क्रिया असेल, म्हणजे यांची बेरीज असेल, वजाबाकी पण असेल. तिसरं असतं यांची तुलना असेल अपूर्णांकाची. आता अपूर्णांकाच्या तुलनामध्ये कसं असतं, समच्छेद अपूर्णांकाच्या तुलना आणि भिन्नछेद अपूर्णांकाची तुलनाच एक विषय असतो. चौथा घटक असेल तो असेल चढता क्रम अपूर्णांकाचा, उतरता क्रम असेल. आता त्यानंतर पाचवा घटक आपल्याला असेल याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरण असतील. आणखी सहावा एक भाग असेल याच्यामध्ये सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक. आता एवढे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. खरं आपला आजच्या दिवसामध्ये आपण काय करूया की आपण वाचन, समच्छेद, भिन्नछेद अपूर्णांक कसे काय त्याचा विषय आणि त्यांची बेरीज वजाबाकी इथपर्यंतचा आपला घटक असेल. ह्या दोन आणि तुलनेपर्यंत आपण प्रयत्न करूया जायचा. आता पहिली गोष्ट की अपूर्णांका आपण 3री-4थी पर्यंत शिकत आलो की अपूर्णांकामध्ये कसं वाचन असतं किंवा अपूर्णांक कसं तयार होतं ते पण आपण आता बघूया की अपूर्णांक वाचन पण बघूया आणि तयार पण कसं होतं बघूया. आता समजा आपण एक वर्तुळ घेतला, भाकरीचा आपण आकार धरू. आता या वर्तुळामध्ये आपण समान दोन भाग केले. समान दोन भागामधला आपण एक भाग रंगवलाय आता, म्हणजे आपण अर्धा रंगवलाय. हा अर्धा भाग रंगवतो, इकडला अर्धा भाग असेल, हा पण अर्धा असेल. आता अर्धा रंगवलाय ना अर्धा आपण न रंगवलेला भाग असेल. आता याच्यामध्ये आता याचं वाचन अपूर्णांकामध्ये कसं होतं, तर एक लक्षात ठेवायचं की हा छेद आहे आपला आणि तो डोक्यावर अंश असतो, याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर आपण म्हणतो. तर छेद कसा ओळखायचा, तर एकूण भाग किती केले, तिथं 2 भाग केले. त्यापैकी आपण रंगवलाय किती भाग, अर्धा रंगवलाय, म्हणजे यातला एक तुकडा रंगवला, एक तुकडा रंगवला. आता अर्धा हा आपण दाखवलाय, ह्याच्याशी आपण बोलतोय की एकूण 2 भागापैकी आपण एक भाग हा रंगवलाय, म्हणजे हा घेतलाय आपण 2 भागापैकी एक, म्हणजे यालाच आपण अर्धा भाग म्हणतो. हा अर्धा तयार झाला. आणि एक असंच बघा आता, आणि आपण 2 भाग करूया परत, आणि त्याचा आणि परत अर्धा भाग करूया. आता इथं तुम्हाला 4 तुकडे झालेले दिसतील. एकूण तुकडे किती झाले, 4 भाग तयार झाले. 1 2 3 4 भाग झाले. आता 4 भागापैकी 4 समान भाग, चारही समान भाग असतील. हे समान भाग खूप महत्वाचा आपल्यासाठी. समजा आपण वर्तुळ घेतला आणि त्याचा असं भाग केले. आता हे पण 4च भाग आहेत, पण हे समान नाहीत, असमान भाग आहेत. याचा अपूर्णांक नाही आपण लिहू शकत. म्हणजे समान भाग पाहिजे आणि मग अपूर्णांकाचं वाचन लेखन आपल्याला सोयीस्कर होतं. आता हे समान 4 भाग, त्यापैकी आपण एक भाग रंगवतो. समान 4 भाग, त्यातला एक रंगवलाय, रंगवलेला भाग वर असेल.
आता आपण बघा भाकरीचे 4 भाग करतो किंवा चपातीचे 4 भाग करतो. त्यातला एक तुकडा आपण 4 समानच भाग करतो चपाती. आणि त्यातला एक खातो आपण म्हणजे पाव खात असतो किंवा चतकोर खातो. तर हा आपला पाव भाग तयार झाला. 4 समान भागापैकी एक भाग घेतला तर तो आपला काय असेल? पाव भाग तयार झाला. हा आपला पाव भाग असेल. पाव भाग कसा लिहायचा अपूर्णांकामध्ये? तर 4 समान भागापैकी एक भाग म्हणजेच 1/4. तर हा आपला अपूर्णांक झाला पाव भागाचा. आता तिसरा एक आपल्याला बघायचा आहे. आता आणखी एकदा मी एक वर्तुळ काढतो, समान 4 भाग करतो. आता ह्याच्यामध्ये मी रंगवतो किती बघूया. समान 4 भागापैकी मी हा एक रंगवला. हा पाव झाला आपला. हा दुसरा पाव भाग रंगवतो. आणखी एक तिसरा भाग हा पाव भाग रंगवतो. आता 3 पाव भाग रंगवले आपण. समान 4 भाग केले, त्यापैकी आपण 3 भाग रंगवले. आता हा पाव एक, हा दुसरा पाव, हा तिसरा पाव मिळून आपला पाऊण भाग तयार होतो. पाऊण भाग झाला. ह्या आकृतीचा आपण पाऊण भाग रंगवला. पाऊण म्हणजे काय? समान 4 तुकडे त्यातले 3 घेतले की पाऊण आपण भाग घेतला म्हणतो. समान 4 तुकडे केले एका आकृतीचे किंवा एखाद्या वस्तूचे समान 4 भाग केले, त्यातला एक तुकडा घेतला तर तो तुकडा एक घेतो म्हणजे पाव घेतो आपण. समान 2 तुकडे केले, समान 2 तुकड्यातले एक घेतो म्हणजे अर्धा घेतो आपण. आता इथं अर्धा, पाव आणि पाऊण कसं तयार झाले बघ. पाऊण कसं तयार होतं? समान 4 भाग करायचे, त्यातले 3 भाग समान तुकडे घ्यायचे. ते म्हणजे आपलं पाऊण असेल. समान 4 तुकडे केले 1, 2, 3, 4 त्यातला एक भाग घेतला म्हणजे तो आपला पाव असेल. समान 2 तुकडे केले, त्यातला एक समान भाग घेतला, एक भाग घेतला, 2 पैकी एक घेतला म्हणजे अर्धा घेतला. आता अर्धा म्हणजे हे लक्षात ठेवायचं. आता हे खूप महत्वाचं आहे पुढं. अर्धा म्हणजे 1/2, पाव म्हणजे 1/4, पाऊण म्हणजे 3/4. आता हे कसं तयार झालं ते पण लक्षात घ्या. आता हे अर्धा, पाव आणि पाऊणच्या बाबतीत झालं. आता आणखी याला जोडीला आपण पुढे जाऊया. आता तुम्हाला असं पण देतात की एक आयत आकार घेतलाय आपण. आता आयत आकारामध्ये आता मी इथं समान 2 भाग केले आणि त्यातला मी हा एक भाग रंगवला. आता इथं रंगवलेला भाग दाखवा म्हटलं तर काय होणार? 2 भागापैकी मी एक रंगवला. हा रंगवलेला भाग असेल. हा रंगवलेला भाग आहे. आणि न रंगवलेला भाग विचारला तर न रंगवलेला पण एकच भाग आहे. किती भागापैकी? 2 भागापैकी. हा पण न रंगवलेला भाग असेल. आता आणखी एक भाग आकृती मी पुढची काढतो. आता मी किती भाग केलेत बघा. समान भाग करतोय आणि आता मी समान भाग किती केले? 1, 2, 3, 4, 5, 6 समान भाग केले. आता त्यापैकी मी किती घेतोय बघा. मी रंगवले किती? 2 भाग. आणखी एक रंगवला असता तर 3 भाग झाले असते. समान 6 भाग, त्यापैकी मी 3 रंगवले. न रंगवलेले किती आहेत? 1, 2, 3. न रंगवलेले भाग आता न रंगवलेला भाग किती असेल? एकच मिनिट. हा, आता न रंगवलेला भाग म्हणलं की किती? तर 6 भागापैकी 1, 2, 3 न रंगवलेला भाग आहे. हा न रंगवलेला आपला भाग असेल. आता हा आपला न रंगवलेला भाग असेल. आता आणखी एक आकृती असेल बघू आपण. आता आकृतीकडे जाऊ पुढच्या. आता बघा मी समान किती भाग करतो? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता मी इथं 7 भाग केले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 भाग केले. समान 7 भाग. त्यापैकी मी हा एक घेतला. हा आणखी एक घेतला दुसरा
आणि ते घेतला मी. आता मी 3 तुकडे घेतले. आता रंगवलेला भाग म्हणलं की काय करायचं? आता किती रंगवलेत मी? 3 रंगवलेत. 3 भाग रंगवलेत. किती भागापैकी? एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 भागापैकी. म्हणजे रंगवलेला भाग झाला 3/7. आणि न रंगवलेला भाग विचारला तर कसं होणार बघा? न रंगवलेला भाग. न रंगवलेला भाग काय होणार बघा? 1, 2, 3, 4. किती भागापैकी? एकूण 7 भागापैकी. हा न रंगवलेला भाग आहे किंवा न रेखांकित अरेखांकित भाग म्हणून. अरेखांकित हा भाग असेल आणि हा आपला रेखांकित भाग असेल. हा रेखांकित भाग तयार झाला. अरेखांकित आणि रेखांकित. आता ही आकृत्या ओळखायला शिका. लक्षात घ्या आता ही आकृत्या कशी असते. आता आपण पुढे जाऊया. हे झालं आपलं अपूर्णांक कसा तयार होतोय लक्षात घ्या. आता अपूर्णांक तयार होताना एक काय लक्षात ठेवतो आपण की समान भाग असणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आता पुढे जाऊया आपण. आता आपण काय बघूया की समच्छेद कसा असतो आणि भिन्नछेद अपूर्णांक काय आहे बघूया. समच्छेद अपूर्णांक आणि दुसरा आहे आपला भिन्नछेद अपूर्णांक. समच्छेद आणि भिन्नछेद अपूर्णांक. आता समच्छेद, सम आणि छेद, समान छेद आणि भिन्न म्हणजे वेगळा छेद. असे अपूर्णांक ज्यांचा भिन्न वेगळा छेद असतो आणि इकडे असतो की ज्यांचा छेद समान असतो. आता उदाहरणार्थ बघूया. इथं मी 2/7 एक घेतला, 1/7 घेतला, 5/7 घेतलं, 8/7 घेतलं. आता सगळ्यांचा छेद बघायचा. छेद हा छेद 7 आहे. सगळ्यांचा छेद समान दिसेल तुम्हाला. पण आता मी खालच्या बाजूला येतो. 3/9, 4/5, 8/7, 6/10. आता इथलं बघितलं की तुमच्या सगळ्यांचा छेद वेगळा दिसतो. सगळ्यांचा छेद वेगळा आहे. त्यामुळे ह्याला भिन्न छेद अपूर्णांक म्हणतात. हा समच्छेद अपूर्णांक झाला. समान छेद असेल तर आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करायला पण सोपं जातं. पण भिन्न छेद अपूर्णांक असेल तर आपल्याला काय करावं लागतं? समान छेद करून मग बेरजेकडे आणि वजाबाकीकडे जावं लागतं. आता हा समच्छेद झाला, हा भिन्नछेद अपूर्णांक झाला. लक्षात येईल? समच्छेद, भिन्नछेद. समान छेद असेल, आता छेद इथं 7 दिलाय, काय वेळेस इथं 10 असेल, 10 सगळ्यांचा असेल, काय वेळेस 16 असेल. त्यामुळे छेद समान, समच्छेद, छेद वेगळा, भिन्नछेद. ओके. आता असंच पुढे बघूया आपण. आता हा समच्छेदचा विषय झाला आणि भिन्नछेदचा झाला. आता समच्छेदची बेरीज करायला सोपं आहे आपल्याला. म्हणजे समच्छेद अपूर्णांकाची बेरीज असते, ते सोपं जातं आपल्याला. तर त्याच्याविषयी आपण बघू. बेरीज बघून मग आपण तुलनेकडे जाऊ. म्हणजे बेरीज तुम्हाला लगेच लक्षात येईल, तुलना पण मग लगेच लक्षात येईल. आता मी इथं काय घेतोय? 3/7 अधिक 2/7 घेतले. 3/7 अधिक 2/7. आता समान छेद आहे. आता इथं छेद समान असेल तर तो समान छेद तसाच ठेवायचा. म्हणजे हा समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करतो, त्यामुळे हे सोपं होतं. आता मग काय होणार? वरच्या अंशाची बेरीज होणार. अंश किती आहे? इथं 3 आहे, इथं किती आहे? 2 आहे. या दोघांची बेरीज होईल 5. म्हणजे आपलं उत्तर येईल 5/7. 5/7 किंवा 5/7. दोन्ही वेळ कसंही वाचन चालते. 5/7 धरला. हे आपलं वाचन तयार. आता बघा परत एकदा. अंश छेद सारखा असेल तर छेद समान आहे तो तसाच ठेवायचा. वरच्या अंशाची बेरीज होईल. आणखी एक बघा असंच. तुम्ही पण करा आता. 6/10 अधिक 5/10 बरोबर किती येईल बघा. आता छेद समान आहे तो तसाच ठेवायचा आणि वरच्या अंशाची बेरीज 6 आणि हे 5ची बेरीज. 6 आणि 5 किती होणार? 11. तर आपलं 11/10 उत्तर येईल. 11/10. आणखी एक करूया का? आणखी एक बघा.
8/12 अधिक 2/12 करा बघू. हा आता इथं काय होईल बघा, छेद समान आहे तसाच ठेवायचा, वरच्या अंशाची बेरीज 8 आणि 2 10, 10/12 उत्तर. 8 आणि 2 10 होईल ना. आता पुढे बघूया. आणि आता आणखी एक गंमत तुम्हाला दाखवतो. काय होतं बघा, 6/10 अधिक 4/10 घेतो. 6/10 अधिक 4/10. आता गंमत काय आहे बघा इथं. आता इथं छेद सारखा आहे तसाच घेऊ. आता अंशाची बेरीज 6 आणि 4 ची बेरीज 10 झाली. आता अंश आणि छेद जर सारखा आला, अंश आणि छेद सारखा आला तर त्याचं उत्तर नेहमी 1 येतं. आता ते काय 1 येतं, तर अंशानं छेदाने अंशाचा भागाकार होतो बघा. 10 × 10 10 × 10 1/1. त्याचं उत्तर किती येतं? 1/1 म्हणजेच 1. म्हणजेच अंश आणि छेद सारखा आला की उत्तर 1 येईल. असंच बघा. आणि 8/12 अधिक 4/12 याचं उत्तर काय येतं बघा. व्यवस्थित आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? आता बघा इथं छेद तसाच 12, 12 छेद आहे तसा, 8 आणि 4 ची बेरीज 12. आता अंश आणि छेद सारखा असेल तर उत्तर 1 आहे. आता एक लक्षात घ्या, छेदाची बेरीज कधी करायची नाही, नाहीतर 12 अधिक 12 24 करायचं नाही. 10 अधिक 10 20 असं होत नाही कधी. छेदाची बेरीज समान छेद असतो त्याची बेरीज नाही होत. नाहीतर त्याच्यात ते बेरीज वजाबाकी करत बसतील. आता आणखी एक तुम्हाला प्रश्न ह्याच्यावर आधारित काय विचारतात बघा. आता मी ह्याला धरून यायचे का, आता जसं एक उत्तर येतं तसं बघा. प्रश्न काय विचारतात बघा, फुली 5 फुली अधिक 2 फुली बरोबर 1. तर हे स्कॉलरशिपचा प्रश्न आहे. तर याचे उत्तर काय? फुलीची किंमत काय असेल? आता आपण काय म्हणले की एक उत्तर कधी येतं, एक उत्तर कधी येतं तर अंश आणि छेद सारखा असेल तर. मग आता एक काम करू आपण, इथं अंश किती होते ते बघून मग छेदाकडे परत जाऊ. अंश आता इथं दोन्हीचा पण दिलाय, 5 आणि 2 ची बेरीज करू, किती आली 7. मग एक उत्तर कधी येतं, अंश आणि छेद सारखं असेल तर. मग इथं आपलं एक उत्तर कधी येऊ शकतं, अंश आणि छेद सारखं असेल. मग अंश किती आहे, 5 आणि 2 7, छेद पण 7 असेल. म्हणजे आपल्या ह्या फुलीच्या जागी किंमत असेल 7. म्हणजे इथं उत्तर येणार आहे फुलीची किंमत 7. आणखी एक करा असंच बघा, 12/15 अधिक, सॉरी इथं फुली घेतो, इथं 6 फुली बरोबर 1. तर फुलीची जागेला किंमत किती असेल? करा. अर्णव किती येते बघा. आता काय होणार, इथे एक उत्तर येते, मग याचा अर्थ काय, अंश आणि छेद सारखा. मग अंश किती येणार, 12 आणि 6 18, छेद पण 18 असणार, म्हणून एक उत्तर येते. याचा अर्थ या फुलीच्या जागी 18 असणार, म्हणजे इथं 18 किंमत. तर ही स्कॉलरशिपला हमखास प्रश्न बऱ्याच वेळा म्हणजे विचारला आहे. सराव चाचण्याला पण आपल्याला बऱ्याच वेळा हे प्रश्न येणार. आता ह्याला जोडूनच आपण समान छेदाची वजाबाकी पण सेम करू, म्हणजे दोन्ही क्रिया तुम्हाला लक्षात येते. बघा आता समजा समान छेदाची समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी पण लक्षात येईल.
जशी बेरीज करतो त्या पद्धतीनेच आपली वजाबाकी पण असेल समान छेदच्या बाबतीत. आता इथं काय होईल, छेद समान आहे तो तसाच राहतो. अंशाची फक्त वजाबाकी होणार. 5 आणि 2ची वजाबाकी. 5तनं 2 गेले 3 राहील. आपण बेरजेल काय करत होतो, अंशाची बेरीज करत होतो. आता इथं वजाबाकी असल्यामुळे अंशाची वजाबाकी. आणखी एक बघा असं 10/11 अधिक वजा 7/11 बरोबर. इथं पण त्याच पद्धतीने छेद 11 आहे तो तसाच ठेवायचा. वरच्याची वजाबाकी 10तनं 7 गेली. 10तनं 7 झाला 3 3/11 उत्तर. आणखी एक बघूया, असं तुम्हाला सोडवायला देतो. 11/15 वजा 8/15 बरोबर काय येईल? आपला दररोज तास 7 ते 7:30 असेल. आता इथं काय होणार, छेद तसाच ठेवूया. 11तनं 8 गेली 2 राहते. 3 3/15 उत्तर. आता एखाद्याला पुढं आणि करायचं असेल, याच्या पुढं पण उत्तर येते. काय येऊ शकतो? 3 एके 3 3/15 1/5 पण उत्तर चालते. समजा 3/15 पर्यायात नसेल तर 1/5 उत्तर असेल. आता बेरजेच एक देतो आणि वजाबाकीच एक देतो. 6/10 वजा 3/10 आणि 6/10 अधिक 3/10 हे दोन्ही का. आता आपण काय काय बघितलं, अर्धा अपूर्णांक कसा तयार झाला, पाऊण बघितलं पाहिलं आपण. त्यानंतर आपण समच्छेद अपूर्णांक भिन्नछेद अपूर्णांक पण पाहिजे. आता समच्छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी हे सोपं आहे, चौथीत पण झाले म्हणून मी थोडं तुम्हाला उदाहरणं घेताना थोडं स्पीड धरले. आता इथं काय होणार, छेद 10. आता वजाबाकी असल्यामुळे वरच्यांची वजाबाकी अंशाची 3 बनी. आता इथं बेरीज आहे, छेद तसंच 10 ठेवतो. बेरीज असल्यामुळे 6 आणि 3 9 तयार होईल. 9/10 आणि वरचं उत्तर येईल 3/10. आता आणखी एक बघू. आता काय वेळेस काय होतं, आता तुम्हाला उदाहरण कसे देतात बघा. 12/20 वजा, इथं काय दिलेलं नसते, इथं चौकट असते, बरोबर 5 दिला असेल तर चौकटच्या जागी कोणता अंक आहे? आता इथं काय होणार, 5 उत्तर येते. ह्याचा अर्थ 12तनं किती गेल्यावर 5 उत्तर येतं, 12तनं किती गेल्यावर 5 येते ते बघायला लागेल. 12 वजा 12तनं 5 कमी करा म्हणजे इथलं उत्तर मिळेल 7 येईल. म्हणजे या चौकटीच्या ठिकाणी 7 असेल. 12तनं 7 गेले 5 येईल. आणखी एक बघा, असं चौकट छेद 17 अधिक 5/17 बरोबर 12/17. आता किती मध्ये 5 मिळवल्यावर 12 येते बघा. 7 मिळवलं किंवा 12तनं 5 कमी करा, इथलं उत्तर. अशी पण उदाहरणं उलटी सुलटी विचारतो तुम्ही. आता काय वेळेस तिघांची बेरीज येते, म्हणजे 3 अपूर्णांकाची बेरीज. 5/13 अधिक 2/13 अधिक 1/13 3 अपूर्णांकाची बेरीज असेल. अशा वेळेस काय करायचं, मग वर छेद आहे तसंच ठेवायचा आणि वरच्यांची बेरीज होईल. 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, तर उत्तर येईल 8/13. आता
2017च्या परीक्षेला एक प्रश्न विचारला आहे, तो घेऊ आपण. 2017ला एक प्रश्न काय विचारला? 15/7 अधिक 6/7 वजा 2/7 वजा 4/7. आता हा प्रश्न 2017ला विचारला होता परीक्षेला. 2017चा प्रश्न. आता इथं अगोदर काय करायचं, कंसामधली क्रिया होईल अगोदर आणि मग इकडली क्रिया पूर्ण करायची. आता कंसातली कशी होणार? आता इथं दोन प्रकार होईल, आपण एक एक करत जाऊ. आता इथं काय करू, अगोदर बेरीज होईल. 7 तसंच 15 आणि 6ची बेरीज 21 वजा 2/7 कंस पूर्ण वजा 4/7. आता ही वजाबाकी होईल. आता 21तनं 2 जाणार, 19/7 वजा 4/7. आता वजाबाकी 19 मधनं परत आणि 4 घालवायचे, 7 तसाच राहील. 19तनं 4 गेले, 15/7 उत्तर. तर 15/7 हे आपलं उत्तर असेल. आता हे कंस आहे, पदावलीसारखं आपल्याला करत जावं लागतं. अगोदर बेरीज कंसातली, परत वजाबाकी केली, परत कंसाच्या बाहेरच्या संख्येची क्रिया झाली. आता हा 2017ला आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. आता आणखी एक तुम्हाला ह्याच्यावर शाब्दिक कसं असतं बघूया. सोपं असतं, ह्याला जोडून एक शाब्दिक घेतो. उद्या आणि आपण ह्याला शाब्दिक ह्याच्यावरचे काय असतात ते बघणार आणि उद्या तुलना पण बघूया आपण उद्याच्या तासाला. आता ह्याला जोडून आपण असं घेऊ की एक उदाहरण बघा. एका मैदानाचा 3/10 भाग राजूने व 4/10 भाग रवीने सफाई केली, तर दोघांनी मिळून एकूण किती सफाई केली? दोघांनी मिळून एकूण किती सफाई केली? आता एक मैदान आहे, त्यातलं 3/10 भाग हा राजूने केलाय, 4/10 भाग रवीने सफाई केलेली. तर दोघांनी मिळून विचारले, मिळून एकूण विचारले, मिळून म्हणजे बेरीज होणार. आता आता या दोघांची बेरीज करू, 3/10 अधिक 4/10. आता या दोघांची बेरीज करतोय, छेद समान आहे तसाच ठेवला, वरच्या अंशाची बेरीज 7/10. एवढा भाग त्यांचा एकूण भाग स्वच्छ झाला असेल दोघांचा मिळून. याच पद्धतीने आपल्याला आणखी देतील बरीच गणिताला बेरजेसवर आधारित असते. आता आणखी एक तुम्हाला देतो सोडवायला, असं शाब्दिक एक तुम्हाला देतो. आता एक शाब्दिक घेऊ आपण, ह्याला जोडून. प्रश्न काय आहे? एका पेरूचा 3/8 भाग स्वराने व 2/8 भाग आरोहीने खाल्ला, तर त्यांनी पेरूचा एकूण किती भाग खाल्ला? एकूण किती भाग खाल्ला? आता इथं काय काय होतं बघा.
स्वराने किती खाल्लाय? 3/8 स्वराचा आहे, 2/8 भाग आरोहीचा आहे आणि दोघांचे एकूण भाग विचारले, दोन्ही मिळून किती झालं. इथं पण तसंच 3/8 हा स्वराचा आहे अधिक 2/8 भाग आरोहीचा आहे, दोघांची बेरीज छेद आहे तसंच 8 वरच्या अंशाची बेरीज, तर 5/8 भाग एकूण त्यांचा एकूण भाग खाल्ल्यात येईल, त्यांचा एकूण भाग खाल्ला दोघांनी मिळून. आता ह्याला जोडून वजाबाकीचं पण घेता येते. आता हेच उदाहरण वजाबाकीत कसं रूपांतर करतो बघा. एका पेरूचा 3/8 भाग स्वराने 2/8 भाग आरोहीने खाल्ला, तर आता हेच गणित मी वजाबाकीत कसं घेतोय बघ. तर स्वराने आरोहीपेक्षा किती भाग कमी अथवा जास्त खाल्लं. किती कमी किती जास्त असं आलं की वजाबाकीचा संबंध येतो, कितीने जास्त कितीने कमी. आता इथं फरक काढायचा आहे त्यांचा. आता स्वरानं जास्त खाल्लाय आरोहीपेक्षा, त्यामुळं काय विचारले? स्वराने आरोहीपेक्षा किती खाल्लाय, स्वराने किती खाल्लाय आरोहीपेक्षा, त्यामुळे जास्त भाग येणार, कमी येणार नाही. जास्त भाग खाल्ला असणार, तो किती खाल्ला असेल? मग 3/8 वजा 2/8 करायचं, म्हणजे 1/8 भाग जास्त खाल्ला, एवढा जास्त भाग स्वरानं खाल्ला. फक्त कुणाची कुणाच्या लक्षात घ्या, स्वराने आरोहीपेक्षा असं विचारलं. जर हे उलट विचारलं असतं, आरोहीने स्वरापेक्षा किती कमी अथवा जास्त, तर आरोहीने कमी खाल्लाय, त्यामुळे आरोहीचं कमी आलं असतं उत्तर. 1/8 ने तिने कमी खाल्लाय. इथं आपल्याला स्वराचं विचारलंय, त्यामुळं स्वराने 1/8 भाग जास्त खाल्ला आणि आरोहीचं विचारलं असतं तर आरोहीने 1/8 भाग कमी खाल्लाय. आता आणखी एक बघूया, वजाबाकीच बघू. एका भिंतीचा, आता थांबा, एका भिंतीचा असं करू, एका भिंतीचा 7/12 भाग रंगवून झाला, तर किती भाग रंगवायचा राहिला? आता असे प्रश्न सारखे विचारतात बरं. एका भिंतीचा 7/12 भाग रंगवून झाला तर किती भाग रंगवायचा राहिला? भाग. आता काही वेळेस असा पण प्रश्न विचारतात, एका पेरूचा 7/12 भाग खाऊन झाला तर किती भाग खायचा शिल्लक राहिला? किंवा एका बर्फीचा 2/8 भाग खाल्लाय तर अजून किती भाग शिल्लक राहिला? आता इथं तुम्हाला एकच अपूर्णांक दिसायला आला. ह्याच्या अगोदरचे 2 गणित झाले, तिथं 2 अपूर्णांक दिसत होते, त्यामुळे आपल्याला क्रिया करायला सोपं जात होतं. आता इथं मात्र एकच अपूर्णांक दिसायला लागलाय. आता काय दिसतंय? एका भिंतीचा 7/12 भाग, एक भिंत आहे आणि त्याचा 7/12 भाग रंगवलाय. आपल्याला दुसरा अपूर्णांक दिला नाही, भिंत एक आहे त्यातला काही भाग रंगवलाय. आता एकचा अर्थ काय? आपण एक पाहिलं होतं बघा, एक ह्याच्या अगोदर 10/10 आलं तर 1 म्हणतो आपण, 7/7 आलं तर 1 म्हणतो. आता इथं एक भिंत म्हणजे किती अपूर्णांकात असेल ती बघूया आपण. एक पूर्ण भिंत, पूर्ण भाग. आता आपण आकृतीत बघितली होती बघा सुरुवातीला, आपण पूर्ण भाग एखाद्या आकृतीचे भाग करतो एकूण, म्हणजे एक आकार घेतलाय आपण आणि याचे आपण भाग केले समान, 1 2 3 4 5. आकृती पूर्ण आहे, त्याचे मी 5 भाग केले. मग 5 भाग किती? आता 5च्या 5 घेतलं मी, 5च्या 5 घेतलं म्हणजे पूर्ण घेणार आहे. मग 5 पैकी 5 घेतले म्हणजे पूर्ण भाग झाले. आता इथं पूर्ण म्हणजे काय, कसं ठरवायचं? ह्या आकृतीचा पूर्ण भाग कसा अपूर्णांकात असेल, तर याचा छेद किती आहे बघायचा. छेद किती आहे? 12. 12/12 करायचं.
म्हणजे 12 भाग केलेले असणार आणि त्यापैकी 12 भाग घेतले म्हणजे पूर्ण भाग झाला. 12/12 बघा एक उत्तर येते. एक म्हणजे पूर्ण असतं. आता त्यापैकी रंगवलंय किती? म्हणजे वजा होणार. आता वजा करायचा आपल्याला. रंगवलेला भाग बाजूला काढायचा आहे. कमी होणार आता. रंगवलेला भाग एकूण भिंतीतनं कमी होणार आहे म्हणून वजाबाकी होणार आहे. आणि एकदा लक्षात द्या, हे 12/12 कसं आलं? तर एकूण पूर्ण भाग एकूण केले असणार आहेत 12 भाग. त्यापैकी 12/12 भाग घेतले तर पूर्ण भाग घेतले असा अर्थ. म्हणजे ती भिंत पूर्ण अपूर्णांकामध्ये होईल तयार 12/12. त्यातनं आपण 7/12 भाग रंगवलाय. न रंगवलेलं विचारलंय आपल्याला. हे छेद 12 तसंच राहील. 12तनं 7 गेले 5 उत्तर. 5 भाग न रंगवलेला असेल. जो रंगवायचा राहिला. न रंगवलेला भाग. हा न रंगवलेला आपला भाग असेल. तर हे असे प्रश्न आपल्याला वारंवार विचारतात परीक्षेला. आता एक शेवटचं बघूया आणि आजचा आपला तास इथं संपतोय. उद्या आपण परत 7 वाजता जॉईन व्हायचं. लिंक पाठवतोय, लिंकला जॉईन व्हायचं सगळ्यांनी. आता एक उदाहरण घेऊ. एका पेरूचा 3/7 भाग अजिमने खाल्ला तर किती भाग शिल्लक राहील? किती भाग शिल्लक राहील? शिल्लक राहील. पेरूचा 3/7 भाग खाल्लाय अजिमनं, तर किती भाग शिल्लक राहील? आता हे 7वीला पण आहे आपलं, सॉरी हे 4थीला पण आहे, हे 5वीला पण आहे, 3रीला पण काय परीक्षांसाठी विचारलं जातं. आता इथं काय होणार? एक पेरू आता कसा ठरवायचा? आता छेद किती आहे बघा, 7 आहे. मग 7/7 म्हणजे एक पेरू तयार झाला. त्यातनं किती भाग खाल्लाय? 3/7 खाल्लाय. खाल्लाय म्हणजे कमी झालं. कमी झालं म्हणजे वजाबाकी आहे. शिल्लक राहणार किती आता बघूया. छेदचा असा 7 राहील, अंशाची वजाबाकी. तर 4/7 भाग शिल्लक राहील. हे आपलं उदाहरण तयार झालं. तर अशी उदाहरणं बरीचशीच आपल्याला सरावाला येतात. आजच्या तासामध्ये परत एकदा लक्षात घ्या, आपण काय काय पाहिलं? अपूर्णांक, अर्धा, पाव, पाऊण कसं तयार झालं? समच्छेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, त्यानंतर समच्छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आणि काही शाब्दिक गणित पण पाहिले, जी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे. असे उदाहरणं खूप महत्वाचे असतात. समजलं नसेल तर हा व्हिडिओ युट्यूबला आहे, तो वारंवार बघा त्याच लिंकला. त्यामुळे तुम्हाला परत एकदा तो बघायला मिळतो. आता हा सेव्ह राहतोय युट्यूबला. त्यामुळे आणखी कोण 4थीचे पण असतील तर तुमच्याबरोबर घ्या. उद्या पण आपण याचा पुढचा भाग बघूया. आता आपण इथं थांबूया. तुम्ही तासाला जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद. उद्या पुन्हा एकदा आपण भेटू. चला, नमस्ते, गुड नाईट.